नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. या हरिनाम सप्ताहाच्या आणि आमच्या पारेगावाच्या या पावनखिंडीत असा हरिनाम सप्ताह साजरा होतो आहे 8 दिवस. आणि इकडं बघा महाराज कीर्तन सांगतायत आणि इकडं शिवाजी महाराजांचा पुतळा. किती भारी लोकेशन आहे. हे आमचा शिवाजी चौक आहे इथला. आणि त्यानंतर सगळ्या महिला म्हणायला लागल्या बॅक कॅमेऱ्यानं आम्हा सगळ्यांना दाखव. मग मी म्हटलं बॅक कॅमेऱ्यानं सगळ्यांना दाखवलं पाहिजे, पण त्यांची इच्छा पूर्ण केली पाहिजे का नाही. आणि इकडं पकवाचं वाजन करते तर काय सांगूच नका, आणि इकडं गायन करते तर काय सांगू नका. लय भारी लाजवाब. आणि इथं पुरुषांबरोबर मोठी मुलं मुली बायका छोटी मुलं सगळ्यांचं भरभरून प्रतिसाद होता या कीर्तनाला. टाळकरी वारकरी माळकरी मंडळी भरपूर जण आले होते. आणि असाच आमचा दरवर्षीचा सप्ताह असतो. या सप्ताहाला आज यावर्षी 40 वर्ण पूर्ण झालेले आहेत. किती अभिमानाची गोष्ट आहे. छोट्याशा पारेगावामध्ये असं काहीतरी घडतंय वेगळं. आणि आम्ही किती भाग्यवान आहे की आम्हाला असं रोज रोज नवीन काहीतरी ऐकायला भेटतं. आणि पुढचा ब्लॉग आपण प्रत्येकाच्या घरी बाईच बोलत नाही, जमानात गडीच नाही हो. काय बायांनी वैताग आणला, आता काय सांगा. ते शॉर्टकटचा जमाना आहे. तुम्ही ऐकताय सगळे. ते ब्रदर शब्दाला ब्रो म्हणतात, हे ना. सिस्टर शब्दाला बाबासाहेब महाराज सिस म्हणतात. पप्पा शब्दाला नाही, डॅडी शब्दाला डॅड म्हणतात. सगळे झोपायला लागले होते म्हणून महाराजांनी एक नवीन मूड फ्रेश करण्याचा प्रयत्न केला. आणि कसलं भारी कीर्तन सांगितलं. तर तुम्हाला आवडलं का कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा कंटिन्यू आपण ब्लॉग बघूयाच कसं आहे ते. मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही या ब्लॉगमधून बघसाल आणि ऐकसाल अशी अपेक्षा करते. आणि ब्लॉग चुकवू नका अजिबात. समाधीस्थ होऊन त्यांच्या समाधीला 675 वर्ष पूर्ण होतात. या सगळ्याचा आवालेखा जमा करून अनेक साधू संतांच्या समाधीसोय अनेक साधू संतांच्या जन्मतिथी अख्खा महाराष्ट्रभर साजरे होत आहेत. आणि आपलं सगळ्यांचं भाग्य का या सर्व सत्याची सांगता श्री क्षेत्र पंढरपूर 65 एकरामध्ये येणाऱ्या अधिकाच्या महिन्यात 17 मे ते 24 मे या दरम्यान साजरे होते. आणि त्यात सांगोला तालुका सहभागी आहे. सांगोला तालुकाच नाही तर आपलं पारेगाव सुद्धा त्यात सहभागी आहे. आपल्या पारेगावच्या भाकरी 22 तारखेला सकाळी 11 वाजेपर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जमा करायचे. 22 तारखेला वार शुक्रवार. तशा पत्रिका आपल्या गावात येतील. हे आमचे श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊलींकडून आणलेलं निमंत्रण आहे. म्हणून या निमंत्रणाचा सर्वांनी स्वीकार करा. आणि जेव्हा जेव्हा पाखरीची वेळ असेल महिला मंडळ देताना महाराज सगळ्या महिलांकडे बघून म्हणले महिला मंडळ. तर महाराजांना म्हणलं नका काळजी करू, आम्ही नक्की भाकरी आमच्या पोच करू आणि टेन्शन नका घेऊ. मग या मुलीची इच्छा होती की मी पकवाच वाजवावं म्हणून. मग ह्या मुलीला संधी दिली. नंतर महाराजांनी तर तुझं टॅलेंट दाखव. आणि हे टॅलेंट पुरुषांमध्येच असतं असं काय नाही. खूप बरं वाटलं या मुलीला इथं बघून असं. आणि प्रत्येक मुलीनं असं काही ना काही कला अंगामध्ये शिकली पाहिजे असं मला तरी वाटतं. आजकालच्या महिला कुठेच कमी नाही आहेत. अशीच प्रगती हो महिलांची. अशाच पद्धतीने जसं की तुम्ही मला सपोर्ट करत राहा. आणि तुमच्या आशीर्वादाने कुठली तरी एक स्त्री स्वतःच्या पायावर उभे राहते. यापेक्षा मोठं सुख काहीच असू शकत नाही. आणि त्यानंतर बघा आम्ही सगळ्यांनी उभा राहिलो. आरती चालू झाली आमची. आणि त्यानंतर भोजनाचा कार्यक्रमसुद्धा होता. भोजनाचा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम होता. त्यानंतर व्यवस्थित अशी रांग करून घेतली. आणि मग खरी आरती चालू झाली. आणि त्यानंतर मग आम्ही महाप्रसाद घेतला आणि घरी यायला निघालो. टाटा बाय बाय.